आज शांताबाई शेळके यांची एक वेगळीच गंमत सांगायची. आतापर्यंत मी त्यांच्या कविता सादर केल्या असतील, आठवणी सांगितल्या असतील किंवा कधी रसग्रहण केलं असेल, पण आज मला हे सांगायचंय की शांताबाई शेळके या कॉलेजमध्ये असताना कशा जात होत्या, म्हणजे काय काय घालून जात होत्या, त्यावेळेला मुली कशा राहायच्या कॉलेजमधल्या. कारण त्यांनीच सांगितलं की सगळ्यात अशाच असायच्या. झालं असं, सुधीर गाडगे त्यांची मुलाखत घेत आहेत असं एक रील मी पाहिलं आणि त्याच्यावरून मला बोलावंसं वाटलं. तर खूप इंटरेस्टिंग वाटलं, कारण मी सुद्धा सप महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे, SP कॉलेजची आहे. आणि सप महाविद्यालय हे पुण्यामध्ये सदाशिव पेठेत टिळक रोडवर आहे. तर बऱ्याच जणांना माहिती असेल, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते. तर त्यामुळे प्रत्येक कॉलेजची अशी एक संस्कृती असते खास. पण अर्थात त्यांचा जन्म 22 सालचा आणि त्यामुळे 40 साला आधीच त्या SP कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला असणार आहे. आणि मी 2000 साली या कॉलेजमध्ये पहिलं पाऊल टाकलं. तर किती बदल घडला याची मला फार गंमत वाटली. तर तेच कॉलेज आणि त्या कॉलेजमध्ये त्या 40 साला आधी जेव्हा पहिल्यांदा गेल्या असतील, त्या नऊवारी लुगडं नेसून जायच्या, डोक्यावर पदर, मोठं कुंकू. म्हणजे सुधीर गाडगे त्यांना विचारलं की मोठं म्हणजे आत्ता लावलं त्याच्यापेक्षा मोठं? हो म्हणे, मोठं कुंकू, खूप मोठं कुंकू, कानामध्ये कुड्या, गळ्यामध्ये चेन आणि हातभर बांगड्या, असा त्यांचा वेश असायचा. तर इतकी गंमत वाटली, कारण मध्ये बघा ना, आता जवळजवळ 60 वर्षांनी मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यामध्ये म्हणजे पाचवारी सुद्धा आम्ही पाहिली नव्हती असं त्या म्हणाल्या. म्हणजे त्याला पूर्वी गोल पातळ असं म्हणायचे. तर ती सुद्धा आम्हाला माहिती नव्हती, ती सुद्धा कधी नेसली नव्हती. तर हे त्यांनी सांगितलं. म्हणजे याचा अर्थ काय की एवढ्या वर्षांमध्ये एक पाचवारीची पिढी पण झालेली असणार, एक फक्त पंजाबी ड्रेस म्हणजे ओढणी घातलेली पिढी झालेली असणार. म्हणजे ड्रेसवर ओढणी असायलाच हवी असा एक काळ होता. आणि मग त्याच्यानंतर आमचा काळ आला ज्याच्यामध्ये पंजाबी ड्रेस पण मोठ्या प्रमाणात घातला जायचा. मग त्यात स्लीवलेस घालणं याच्यात काही विशेष मानलं जायचं नाही. आणि जीन्स वगैरे याही गोष्टी होत्या. आता बाकीचंही सांगते. गळ्यामध्ये चेन तर म्हणजे असा काही नियम नव्हता की सोन्याचं घालू नका, पण आम्ही शाळेत असताना असं सांगितलं गेलं होतं की मौल्यवान दागिने घालून पाठवू नका. आणि कॉलेजमध्ये शक्यतो कोणी घालायचं नाही, पण काही जणी घालायच्या सुद्धा सोन्याची चेन वगैरे. पण चेन असायची, मग ती कधी ऑक्सिडाईज असायची, त्याला वेगवेगळी पेंडंट असायची. त्यानंतर शांताबाईंनी सांगितलं की हातभर बांगड्या घालायला मला आवडायच्या. तर असं नव्हतं आमच्या वेळी अर्थात. तर एका हातात घड्याळ आणि एका हातात कडं किंवा ब्रेसलेट. आणि हे मी सगळं फक्त माहिती म्हणून सांगते की काळ कसा बदलतो. म्हणजे हे चांगलं ते वाईट असं मला काहीही म्हणायचं नाही, की काळाप्रमाणे बदल होत असतो. आणि तो अनुभवताना म्हणजे हे जेव्हा आपल्याला कळतं की एवढा बदल घडत गेलाय, तेव्हा ती गंमत वाटते. म्हणून मी हे आपल्याशी शेअर करते. तर एका हातात घड्याळ, एका हातात ब्रेसलेट. आणि कानातले, आता कानातलं त्यांनी सांगितलं की कुड्या घालायचो आम्ही. तर नाही, म्हणजे आमच्या वेळेला झुमके, लोमते कानातले याचीच ही क्रेज होती. आणि ते मोठ्या बायकांनी कुड्या वगैरे घालायच्या असतात असं एक होतं. आणि साडी डेला वगैरे फक्त एखाद दिवस वर्षातला साडीचा असायचा. पण मी स्वतः खूप कॉलेज असं अटेंड नाही केलेलं. पण मी जेव्हा म्हणजे अगदी सगळंच्या सगळं रोज मी हजर असायचे असं नाही, कारण मी आर्ट्सला होते आणि माझ्या अनेक ऍक्टिव्हिटीज तेव्हाही होत्या. त्यामुळे खूप कॉलेज जीवन अगदी भरभरून जरी अनुभवलं नसलं तरी बऱ्यापैकी माहिती आहे. आणि सगळे ट्रेंड माहिती होते. म्हणजे नोज रिंग वगैरे तेव्हा आली होती, अँकलेट आले होते, म्हणजे ह्या सगळ्या फॅशनच्या गोष्टी. आणि काय राहिलं, कानातलं, गळ्यातलं आणि हातातलं, ते तुम्हाला सांगितलं. तर हे असं होतं. आणि तो स्कार्फ असा चेहऱ्याभोवती, म्हणजे ते तेव्हापासून आहे की 2 चाकी गाडीवर, दुचाकीवर, 2 व्हीलरवर स्कार्फ बांधून मुली जात होत्या. आणि जसं ओढणीचा ड्रेस असायचा तसे जीन्स टी शर्ट पण असायचे. आणि मी कधी कधी जॅकेट घालायचे, कारण मी कधी कधी सायकलनी पण जायचे. तर ते
ओढणी चाकात अडकायची, तर मी जॅकेट घालण्याचं पण मला वेळ होतं. तर होती माझ्याकडे 3-4 जॅकेट, आणि टिळक स्मारकमध्ये जे प्रदर्शन होतं मला असं वाटतं तिथनं पण मी घेतलं होतं. तर टिळक स्मारक अगदी जवळ आहे SP कॉलेजच्या. तर अशीही या निमित्ताने कॉलेजची आठवण झाली, मला माझे ड्रेसेस आठवायला लागले. आणि आता इतक्या वर्षांनी जरी पाहिलं, म्हणजे मी पासआउट झाले असेल 2005 सालीवर, मी जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा Y2K असं वरती लिहायचे वहीवर, आणि 2005 साली पासआउट झाले. त्यानंतर एवढी 20 वर्षाहून जास्त वर्ष झालेली आहेत, पण खूप काही बदललंय. म्हणजे रस्त्यावरचं चित्र असं वाटत नाही. म्हणजे जवळजवळ सगळे कपडे तेव्हाही घातले जात होते. आता वन पीस म्हणा, लेगिन म्हणा किंवा कुर्तीज, या ज्या खूप ट्रेंडमध्ये आहेत की ज्या सुटसुटीत पडतात. म्हणजे रेडीमेड घेतली, ट्रायल रूममध्ये वाहून घेतलं आणि तुम्ही लगेच ते घालून फिरू शकता. तर हे आता सोपं झालेलं आहे. हे तेव्हा नव्हतं. म्हणजे तेव्हा ते साधारण 150 रुपयाचं कापड विकत घ्यायचं, म्हणजे ड्रेस मटेरियल, त्याच्याबरोबर ओढणी असायची, मग ते शिवायला टाकायचं, मग घेऊन मग ते घालायचं, अशा तो ड्रेस घालायला सुरुवात करायची. अशी ती सगळी प्रक्रिया असायची. त्यामुळे ती पक्की आठवते. त्याच्यापेक्षा आता सगळं सुटसुटीत झालं असं वाटतंय मला उलट. आणि वन पीस वगैरे आता जास्त वापरले जातात, पण असा खूप काही आमूलाग्र बदल झालाय असं काही जाणवलं नाही एवढ्या वर्षांमध्ये. सगळ्या प्रकारचे कपडे आजही घालतो, तेव्हाही घालत होतो. पण शांताबाईंचा काळ आणि आमचा काळ आणि आत्ताचा अर्थातच याच्यामध्ये केवढा मोठा बदल झाला हे आपण लक्षात घेऊ शकतो. आणि मला आवडेल जर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगितलं की तुम्ही कुठल्या बॅचचे आहात आणि तुमच्या वेळी तुम्ही काय काय घालत होतात. फक्त कशालाही नावं ठेवू नका, नकारात्मकता या वॉलवर नको, हे मी ठरवलेलं आहे. तर कृपया ती दक्षता घ्या आणि तेवढंच लिहा की जे छान आहे, ज्या छान आठवणी आहेत. आणि छान गोष्टी शेअर करण्यासाठीच या वॉलचा आपण वापर करूयात. तर नक्की शेअर करा की तुम्ही कुठल्या बॅचचे होतात, तुमच्या वेळेला काय फॅशन होती, कुठल्या गावातून तुम्ही येता, आणि आता त्याच्यामध्ये किती बदल झालाय. तर हे सगळं जरूर लिहा. पण कुठल्याही काळाला नावं ठेवायची गरज नाही, कारण बदल हे होत राहतात आणि होत राहणार आहेत, हे आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. तर काही गोष्टी नाही पटवू शकत, पण त्याच्याविषयी भाष्य करण्यासाठी ही पोस्ट नाही. तर जाता जाता हे जे काही मी आज घातलेलं आहे हे सुद्धा ट्रेंड प्रमाणे आहे. ही फॅब्रिक ज्वेलरी आहे आणि माझ्या आईनं ही तयार केली आहे, हे मला सांगायला आवडेल. म्हणजे बघा, ट्रेंड प्रमाणे आपण वयाच्या कुठल्या वर्षापर्यंत राहू शकतो, एन्जॉय करू शकतो ट्रेंड, हे तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे आईने आत्ता 65 नंतर हे शिकून स्वतः केलं आणि आम्हा दोघा बहिणींसाठी तिने ही ज्वेलरी बनवली. आणि हा एकच नाही, असे अनेक सेट तिने तयार केलेले आहेत. आणि त्याच्यासाठी 1-2 तिने क्लास पण केले, स्वतः रिसर्च पण केलं, प्रयोग पण केले, आणि त्यातून हे सगळं तयार होत गेलं. तर मी खूप भाग्यवान आहे. आणि नेमका त्या व्हिडिओची पण मला आठवण झाली आणि हा सेट मी घातला, तर म्हणून हा उल्लेख करावा असा वाटला. व्हिडिओ करता करता हा एक छान योग जुळून आला असं मी म्हणेन. तर हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला माझ्याकडून अजून काय ऐकायला आवडेल हे नक्की कळवा. आपण भेटत राहू. नमस्कार.